नमस्कार मंडळी, मी आदिती दुनियामध्ये तुमचं स्वागत करत आहे। जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये काही नांदेडमधील प्रसिद्ध गणपती मंडळ पाहिले, तसंच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सध्या आपण आलेलो आहोत पुरुषार्थी नगर इथे नवा मोंढा, जिथे की आहे श्री हरी ओम गणेश मंडळ। इथे 4 प्रकारचे देखावे तुमच्यासाठी केलेले आहेत। चला तर मग तुम्हाला आतमध्ये घेऊन जाते। तर आता आपण आलेलो आहोत आतमध्ये आणि पहिला देखावा आहे जे आहे श्री कृष्णाचा बनवलेला आहे, तुम्ही पाहू शकता। त्याच नंतर मेन मूर्ती आहे आपले बापांची जी आहे महादेवावर, ही आहे दुसरा। त्यानंतर इकडे आहे श्री कार्तिकेय गणेश, पार्वती माता आणि आपले महादेव बसलेले आहेत। इथे हा आहे तिसरा देखावा। त्यानंतर चौथा देखावा आहे इकडे। सगळ्या जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता, महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा आणि हे चौथा आणि शेवटचं जे आहे ते आहे त्रिदेव। आणि हे जे बनवलेले आहेत ते आहेत आपले हे काका। काका तुमचं नाव काय? नौशाद खां पठाण। तुमचं नाव काय? यशवंत आठवले। हे जे सगळे 4 देखावे आहेत ते यात तुम्ही दोघांनी मिळून बनवलेले आहेत। तर मंडळी, हा आहे विष्णुनगरचा विघ्नहर्ता। या मंडळाचं नाव आहे श्री विष्णू युवा गणेश मंडळ। महानगरपालिकेच्या शाळेच्या बाजूला आहे, हे विष्णुनगरला आहे। तुम्ही येऊन इथे पाहू शकता गणपती। नमस्कार मंडळी, सध्या आपण आहोत श्री व्यापारी गणेश मंडळाच्या इथे, जे की आहे शिवाजीनगरला। यावेळेस त्यांनी श्री चिंतामणी यांचा गणपती बसवलेला आहे। हा आहे श्री साई गणेश मंडळ यांचा गणपती, जे की आहे कला मंदिरला ॲक्सिस बँकच्या बाजूला। गणपति मोरया। अभी हम है श्री शिव गणेश मंडल, जो कि है गुजराती हाई स्कूल के सामने। तो आपका ये गणेश मंडल कब से है? मेरा नाम कपिल यादव है। 2014 से हम बिठाते हैं गणपति। थोड़े हमारे बीच में लोकेशन इधर उधर हुआ, जिसमें फिर पैंडेमिक आने से कोरोना जो था उसके आने से हमारा गणपति का जो कारोबार था वो रुक गया। तो 3 साल हमने बिठाया नहीं, और अब फिर से बप्पा की कृपा से हमारा बिठाना चालू हुआ है। अच्छा। ये यहाँ की लोकेशन मनपेट का महाराजा ऐसा हमने नाम तो दिया हुआ है। फिर गुजराती स्कूल के सामने है गणपति, गुरुकुल के ग्राउंड में है। कभी भी आके आप दर्शन कर सकते हैं। और बाकी बप्पा की कृपा से, शिव जी की कृपा से 15 तारीख को महाप्रसाद का आयोजन करा गया है। सबने आना है। चल। नमस्कार मंडळी, आता आपण आहोत श्री महान कृष्ण गणेश मंडळाचे, ते जे की आहे जुना मोंढ्याला। यांनी केलेला आहे वैष्णवी देवीचा देखावा। तर चला आतमध्ये पाहूया देखावा। तुम्ही पाहू शकता आतमध्ये यांनी देखावा खूप मस्तपैकी केलेला आहे। हे पूर्ण यांनी आपले जे पोते असतात त्याच्यापासून बनवलेला आहे। आता इथे देखावा आहे आपला वैष्णवी देवीचा। आणि हे आहे यांचे गणपती बाप्पा, जे की इको फ्रेंडली आहेत। तर इथे मंडळाचे अध्यक्ष आपल्या सोबत आहेत। तर आपल्या मंडळाचं नाव आणि एकदा पत्ता सांगा ना मला। आमच्या मंडळाचं नाव श्री महान कृष्ण गणेश मंडळ, इच्छापूर्ती हनुमान मंदिर, जुना मोंढा, नांदेड। आमची स्थापना 1959 ची आहे। आज आम्हाला या वर्षी मंडळाला 65 वर्ष पूर्ण झालेले आहे। दरवर्षी तुम्ही वेगवेगळे देखावे करता का? दरवर्षी आम्ही वेगवेगळे देखावे करतात आणि मल्टी कलर
आणि शिवची मूर्ती जी आपण बघत आहे ते मल्टी कलर आहे. जेव्हा याच्यावर लाईटचा इफेक्ट पडते त्याचा कलर चेंज होते हा. बघा. ते ऍडजस्टेबल कलर आहे आपल्याला दिलेलं आणि ते 80% इको फ्रेंडली आहे आणि 20% त्याला आम्ही पीओपीची फिनिशिंग दिलेली आहे. हा महाराष्ट्रामध्ये ओनली एकच पीस आहे. दुसरा पीस तुम्हाला कुठेही बघता दिसता येणार नाही. आणि यंदा आम्ही श्री माता वैष्णोदेवी धामचा देखावा देखावा केलेला आहे. आणि आम्हाला लोकांचा भक्तगणांचा उत्कृष्ट प्रतिसाद भेटत आहे. चालेल. Thank you. नांदेड मधला सगळ्यात गोड गणपती मंडळ आहे श्री सूर्य गणेश मंडळ जुना मोंढा नांदेड. आपण आहोत श्री महान बाल गणेश मंडळ इथे. यांनी 2 प्रकारचे देखावे केले. चला पाहूया आपण. हमारे साथ श्री महान बाल गणेश के कुछ अध्यक्ष हैं. तो उनसे बात करते हो. तो ये इसकी स्थापना कब से है? हमारी 1970 की स्थापना है. अच्छा, लगभग अभी 53 ईयर्स हो गया अभी. यहीं पे रहता है. यहीं पे रहते हैं. तो आप हर साल देखावे करते हो कुछ अलग अलग? हाँ, हर साल दिखावे होते हैं. तो इस साल की क्या थीम है आपकी? हमारे बालकृष्ण जी मक्खन चोर बनाए हुए अभी इस बार. अच्छा. बालकृष्ण जी मक्खन चोर है एक सेक्शन में और दूसरे सेक्शन में यशोदा मैया उनके पीछे लगते हैं उनको डांट रही है. अच्छा, तो ये आपका एड्रेस क्या है? हमारा एड्रेस है लोहार पुस्तक चौक जुना मोंढा नांदेड. चलो. म्हणजे आता आपण आहोत श्री बाल गणेश मंडळाच्या इथे ज्यांनी की बाल गणेशचा देखावा केलेला आहे. इकडे तुम्हाला जय मल्हारचा पण देखावा केलेला आहे. ते पण आपण बघणार आहोत. चला पाहूया. नगरीचा तू महाद्वारया नगरीचा तू दैवत अमुचा विनायका तू दैवत अमुचा विनायका तू. हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन तू. मंडळी आपल्यासोबत आहेत बाल गणेश मंडळाचे सगळे मंडळी आहेत. तर त्यांच्याशी बोलूया आपण. तर तुमची सुरुवात कधीपासून झालेली आहे? आमच्या मंडळाची स्थापना 1981 पासून झालेली आहे. अच्छा. ते आमचे जे मोठे बंधू आहेत त्यांनी स्थापना केली होती. अच्छा. केदार आलम खाने. अच्छा. हा, हे यांनी स्थापना केली होती. आज यांचं वय 53 आहे. त्यांच्या लहानपणी यांनी सुरुवात केली. यांचे सगळे म्हणजे यांच्या वयाचे सगळे मित्र यांनी स्थापना केली. मित्रमंडळींनी मिळून स्थापना केली. स्थापना. हा, मग आता यांचं सपोर्ट आमच्यावर आहे. आता आम्ही सगळे सेकंड आमची सेकंड पिढी चालवत ही आहे. दुसरी पिढी आहे जी की तुम्ही हे चालू ठेवत हा, आहे. चालू. याच्यानंतर हे कंटिन्यू अजून एक चालू राहणार, चालू राहणार. हा. चौथी पिढी पण आहे. अच्छा, म्हणजे लगेच सुरुवात हा, चालूच आहे. सुरुवात. तर पिढी दर पिढी हे तुमचं चालूच आहे. Actually हे ऍड्रेस काय आहे? कारण की बऱ्याच नांदेडकरांना हा ऍड्रेस माहित नाही अजून. श्री बाल गणेश मंडळ श्री बाल गणेश गल्ली जुना मोंढा नवीन पुलाजवळ. म्हणजे आपलं जो आता पूल जो चालू होतं इकडलं जुना मोंढाचं त्याच्या एकदम स्टार्टिंग. चालेल. तुम्ही दरवर्षी हे देखावे करता? दरवर्षी वेगवेगळे देखावे असतात. यावर्षी काय आहे देखावा? खंडेरायाचा आहे. खंडेरायाचा. अच्छा, खंडेरायाचा देखावा. खंडेरायाचा. हा. म्हणजे खंडेरायाच्या माहिती देणारा आपला हा देखावा आहे. तर असे हे आहे मंडळ आणि तुम्ही इथे या नक्की भेट द्या या मंडळाला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला, गणपती बाप्पा मंगलमूर्ती.